नमस्कार. मी API प्रेमा पाटील, विशेष शाखा पुणे शहर येथे कार्यरत आहे. आज तुमच्यासोबत पोलीस भरती या विषयावरती चर्चा करणार आहे. पण सर्वप्रथम आपण गव्हाणे करिअर अकॅडमीचे संचालक प्राचार्य वामन गव्हाणे सरांचं मी आभार मानते आणि माझं सेशन मी ते कंटिन्यू करते. बरेच लोक ॲड होत चाललेली आहेत आणि नेहमीप्रमाणेच माझी सर्वांना विनंती आहे की त्यांचे काही प्रश्न असतील तर आपण या सेशनच्या शेवटाला घेऊयात. सुरुवातीला मी प्राथमिक स्वरूपामध्ये पोलीस भरतीची माहिती देणार आहे की जी फार गरजेची आहे आणि माझ्या काही अनुभवातून मी काही पोलीस भरतीला स्वतः उपस्थित होते अधिकारी म्हणून. तर त्यावेळेस मुलांची काय अवस्था होती, त्यांना काय अडचणी आल्या, हे अनुभव पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे की हे सर्व करताना आपली पॉझिटिव्हिटी, आपले पॉझिटिव्ह विचार आपण कसे आणले पाहिजेत, आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी कशी तयार केली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण या टप्प्यामध्ये आपलं सेशन कंटिन्यू करूयात. तर सर्वप्रथम पोलीस भरती. बऱ्याच मुलांचे प्रश्न, कधी होणार, कशी होणार, काय काय असणार आहे. तर याच्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो की काय काय असणार आहे. पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्या या विषयावरती कॉन्सन्ट्रेट न करता इतर गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं की कधी होणार आहे, कशी होणार आहे. तर मी प्रथम सर्व मुलांना सांगते की युद्धासाठी आपण तयारीत असायला हवं. युद्ध कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं, पण युद्धासाठी आपण आपली शस्त्र घेऊन जेव्हा तयारीत असतो तेव्हा कोणत्याही कुठूनही कसंही स्वरूपाचं युद्ध आलं आपल्यासमोर, आपल्यावरती हल्ला केला तर आपण त्याला प्रतिहल्ला करू शकतो. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पहिला तुमची तयारी करा, मानसिक आणि शारीरिक. शारीरिक ह्याच्यासाठी की हल्लीच्या जगामध्ये किंवा आत्ता आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणं फार गरजेचं आहे. ते जर उत्तम असेल तर तुमचं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहणार आहे आणि दोन्ही उत्तम असेल तर तुम्ही तुमच्या समोर आलेला कोणतंही संकट तुम्ही लिलया पार करू शकता. मग आपल्याला शारीरिक स्वास्थ्य चांगला असायला हवं, तर त्याच्यासाठी आपल्याला चांगले विचार, पहिला मनामध्ये चांगले विचार आणले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की एखादी जमिनीवर गवत, तण हे तर असंच येत असतं, पण त्या जमिनीमधून जर आपल्याला एखादं पीक घ्यायचं असेल, आपल्याला जे इच्छित असं फळ असेल, भाजीपाला असेल, ते जर करायचं असेल तर आपण त्याच्या जमिनीची मशागत करतो, जमिनीवरती आपण कष्ट घेतो, स्वतः घाम गाळतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला जे इच्छित असं फळ असतं ते आपल्याला प्राप्त होतं. तेच आपल्या आयुष्याला लागू असतं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटावरती ही सिस्टीम लागू असते की आपल्याला जर एखादं काही चांगलं हवं असेल तर आपण त्याला पहिला चांगलं दिलं पाहिजे, चांगला विचार करायला हवा आहे आपण त्याच्यासाठी. कारण शेवाळ, तण हे कुठेही उगवतं. जसे आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार असतात, प्रॉब्लेम्स सर्वांनाच असतात, पण त्याला जर आपल्याला दूर करायचे असेल तर आपण स्वतः सकारात्मक विचार करायला हवा. मग तो कसा होतो? तर सकारात्मक विचार हे चांगले विचारांनी होते, चांगल्या वाचनाने होते. आजूबाजू आपण चांगले मित्र गोळा केले असेल तर आपल्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन येतो आणि त्याच्यासाठी एक आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, ज्याच्यामधून आपण फक्त आणि फक्त एक चांगला विचार करतो आणि चांगल्या विचार. तुम्हाला वाटेल मी फक्त असंच बोलत आहे, नाही, पण मी स्वतः याच्यातून अनुभव घेतलेला आहे. मी बऱ्याच वेळा माझ्या सेशन्समध्ये पण हे सांगत असते की तुमच्यासारखीच लोकांना, बऱ्याच मुलांना असे प्रश्न असतील की
आमची परिस्थिती बेताची आहे, मी गावाकडे राहणारी आहे, आम्ही खेडेगावात आहे, तिकडे काही फॅसिलिटीज नसतात, जसं की इंटरनेट मुबलक नसतात. पण आता 4G आहे, बऱ्यापैकी आपल्याला इंटरनेट सेवा सगळीकडे उपलब्ध असते. लाईट प्रॉब्लेम्स थोड्या प्रमाणात अजूनही चालू असतो, पण ह्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण मात करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्या विचारांची. आपले विचार जर योग्य असतील, आपले विचार जर पॉझिटिव्ह असेल, तर आपल्या ध्येयाकडे जाणाऱ्या वाटेमध्ये कोणतीही अडचण आली तर त्याला आपण पार करू शकतो. पण त्याच्यासाठी लागतात आपली तयारी. आपली तयारी प्राथमिक स्वरूपाची पण असते. आपल्याला ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयाकडे जाताना आपल्याला काय गरजेचं आहे याचाही आपण विचार करायला हवा. तर हे जर आपण सगळा विचार केल्यानंतर आपण एखाद्या ध्येयाकडे पोहोचतो, तर हे कोणतंच ध्येय गाठताना सोपं असं काही नसतं, अवघड असं काही नसतं. आपण व्यवस्थित त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर टेक्निकली आणि आपण विचार केल्यानंतर त्याच्यावरती आपण मात करू शकतो. तर मला मुलांना हेच सांगायचं की मी स्वतः अनुभव घेतलेले आहे. तुमच्याप्रमाणेच मी एक सामान्य कुटुंबातून कराडसारख्या गावामध्ये मी राहायला होते. तिकडेच माझं शिक्षण वगैरे झाले आणि तिथेच मी PSI झाले. थोड्या चांगल्या प्रमाणात, पण पुणे मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये तिथे सोयीसुविधा तशा कमीच होत्या. पण तरीसुद्धा आपण ध्येय निश्चित केलं होतं. मी तयारीही करत होते, मेहनत घेत होते. सर्वात महत्त्वाचं असतं मेहनत घेणं. तर मेहनत आणि त्याच्याबरोबर आपलं योग्य मार्गदर्शन हे जर आपल्यासोबत असेल तर आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने एकदम योग्य प्रकारे चाललेलं आहे याची जाणीवही आपल्याला होते. आणि काही क्षणाला तर आपल्याला असं वाटतं की आपण ते ध्येय गाठतच आहे. तर सर्वात प्रथम ध्येय आपण ठरवलेलं आहे. बरेचसे मुलं आता पोलीस भरतीसाठी इच्छुक आहेत. त्यांची ध्येय आहे पोलीसमध्ये यायचं आहे, त्यांना देश सेवा करायची आहे. तर अशा मुलांसाठी पहिला सर्वात जाणून घ्या की तुमच्यासाठी ही एक असेच चॅलेंज आहे की ज्याच्यामध्ये सर्व शाखेचे, सर्व MBA असलेले, डॉक्टर असले असे विद्यार्थीही तुमच्यासोबत असणार आहेत. आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीच्या साठी लागणारी पात्रता, मग ती शैक्षणिक असो, शारीरिक असो, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, याच्यामध्ये आपले फिजिकल कशा प्रकारे होणार आहे, लेखी कोणत्या प्रकारे होणार, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक प्राथमिक माहिती सांगणारच आहे. पण मुलांना पहिला हे सांगायचं आहे की शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमच्यासोबत असंख्य असे विद्यार्थी असणार आहेत ज्यांचे MBA होल्डर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. असे लोक पोलीस भरतीमध्ये उतरत आहेत. साधारण एक 7 ते 8 लाख उमेदवार या भरतीमध्ये असणार आहेत. त्यामुळे आपली तयारी कितपत असायला हवी हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारेच आपली तयारी झाली पाहिजे. मग याच्यासाठी मी आधी सांगितलं की पॉझिटिव्हिटी किती गरजेची आहे. कारण तुम्ही जेव्हा हा प्रवास करता, आणि आता मी तुम्हाला सांगितले की 8 लाख विद्यार्थी किंवा उमेदवार याच्यासाठी इच्छुक आहेत, तर काही मुलांच्या मनामध्ये हेच विचार चालू होतील की 8 लाखामध्ये माझा नंबर लागेल की नाही, मग मी हे करू शकणारच नाही. म्हणजे इथूनच नाही निगेटिव्हिटी चालू होते. म्हटल्याप्रमाणे शेवाळ तण हे अशाच उगवत असतं. त्याच्यासाठी खत पाण्याची गरज नसते. पण तुम्हाला जर चांगले विचार करायचे असेल, त्याला तुम्ही तुमच्या बुद्धीला सुद्धा चांगलं खाद्य दिलं पाहिजे आहे. तुम्ही चांगलं वाचन केलं पाहिजे आहे, चांगले सेशन्स ऐकले पाहिजे आहेत. तुमच्या ध्येयाशी संबंधित काही लाईव्ह सेशन्स असतील, काही आता इंटरनेटवरती अवेलेबल सेशन्स असेल ते वाचा. व्याख्यानं असतील, काही छान छोटी छोटी पोस्ट असतात. आपल्याकडे मोबाईल कायम 24 तास हातामध्ये असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हॉट्सअपवरती सुद्धा असे इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल खूप छोटे छोटे लेख, साधारण आपले फक्त 5 ते 10 मिनिटं घेतात. पण तसे वाचल्याने सुद्धा आपल्या विचारांमध्ये जर बदल होणार असतील, आपले विचार जर चांगले होणार असेल आणि आपल्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार असेल, तर नक्की तुम्ही तो प्रयत्न करा. कारण पॉझिटिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. तर त्याचबरोबर जसं तुमचं मानसिक ह्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी चांगली असायला हवी, त्याचप्रमाणे तुमच्या शरीरासाठी सुद्धा तुम्ही काय मेहनत घेतली पाहिजे आहे. तुम्ही रोज एक्सरसाइज करायला हवं, जिममध्ये जायला,
ते घरात राहून सुद्धा जोर बैठका मारून सुद्धा स्वतःची शरीर चांगलं ठेवत होते. तर त्याच पद्धतीने आपणही ठेवू शकतो. साधारण एक 15 ते 20 मिनिटं स्वतःला द्यायची आहेत. त्याच्यामध्ये चांगलं एक्सरसाइज केल्यामुळे उत्तम आपलं शरीर राहतं. त्याचबरोबर चांगलं खाद्य, चांगलं सेवन आपण केलं पाहिजे आहे. डाएटच फॉलो करायला हवं असं काही नसतं. मी सांगते, मी स्वतः जेव्हा फिजिकल करत होते तर कुठले प्रोटीन्स आणले नव्हते किंवा कोणत्या प्रोटीन्स पावडर मी घेतले नव्हतं. आपल्या घरामध्ये जे काही धान्य असतं किंवा जे काही स्प्राउट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळू शकतात, जे आपल्या शरीराला गरजेचं असतं. महत्त्वाचं असतं की जेव्हा आपण शारीरिक चाचणीसाठी जेव्हा आपली तयारी चालू असते त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असतं की आपला स्टॅमिना योग्य राहायला पाहिजे आणि पूर्ण शारीरिक चाचणी होईपर्यंत आपण एक उत्तम स्वास्थ्य स्वतःमध्ये ठेवलं पाहिजे आहे. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल की घरातले फ्रुट्स आपण यूज करू शकतो, खाऊ शकतो. घरातलंच धनधान्य असते तेच आपण खायचं आहे. असं काही नाही की बाजारात जे उपलब्ध आहे की ते आपल्याला आणायचं आहे, असं काही नाही आहेत. साधं एक केळ आपल्याला आवश्यक असणारे मिनरल्स, प्रोटीन्स सगळं देतं. तर आपण रोज एक केळ खाल्ल्याने सुद्धा आपण आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो. हे मी मुद्दामून सांगत आहे कारण ह्याची गरज असते. मुली याच्यावरती लक्ष देत नाहीत कारण ते घरापासून दूर आलेले असतात. पुण्यात आपल्या गावापासून पुण्यामध्ये येतात, मुंबईला जाऊन राहतात किंवा जिथे मार्गदर्शनाचे अकॅडमिक क्लासेस असतात तिथे जाऊन ते राहत असतात आणि मग स्वतःकडे लक्ष देणं थोडंसं त्यांच्याकडे शक्य होत नाही. घरात जर आई वडील असतील तर ते थोडंसं लक्ष देत असतात. पण त्या मुलांसाठी माझं सांगणं आहे की केळासारखं फळ आपल्याला कमी दरामध्ये आणि मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध असतं. त्याचंच आपण रोज जर सेवन केलं तर आपला उत्तम आहार होऊ शकतो तो आणि आपलं स्वास्थ्य पण चांगलं राहू शकतं. तर सगळं पहिलं आहे की स्वास्थ्य चांगलं राहणं आणि मानसिक आणि शारीरिक कसं व्यवस्थित राहील याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये सांगते की पोलीस भरतीसाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे. तर जसं सांगितलं मला सर्वात महत्त्वाचं आहे ती शैक्षणिक पात्रता. तर पोलीस भरतीसाठी 12वी पास कोणत्याही शाखेचे उमेदवार, ग्रॅज्युएट झालेले कोणत्याही शाखेचे उमेदवार याच्यामध्ये पात्र असतात. MBA होल्डर्स असतात, इंजिनियर्स असतात, डॉक्टर्स असतात, आर्किटेक्ट असतात, सर्वजण उमेदवार याच्यामध्ये असतात. तर शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्हाला हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही 12वी कोणत्याही शाखेचे उमेदवार असावेत. त्याच्यानंतर दुसरी पात्रता असते ती वयाची. हे पण फार महत्त्वाचं आहे. मुलांनी याच्याकडेही लक्ष द्यायला हवं की 18 ते 33 वर्षापर्यंत आपण एक पात्र उमेदवार म्हणून या पोलीस भरतीसाठी पात्र असता. काही मागास प्रवर्ग आहे की ज्यांच्यासाठी या वयाच्या मध्ये थोडीशी सवलत देण्यात आलेली आहे. तर ते तुम्ही पहिला जाणून घ्या. आपला प्रवर्ग काय आहे, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये पडतो. बऱ्याच मुलांना हे माहिती नसतं, त्यामुळे फॉर्म भरताना सुद्धा याच्यामध्ये चूक होऊ शकते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन असेल, जर वयामध्ये तुम्हाला सवलत मिळत असेल तर त्याचंही माहिती नसल्यामुळे काही लोक फॉर्म भरत नाहीत किंवा फॉर्म भरताना त्यांच्याकडून काही चुका होतात. तर तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. आणि हे सांगत असताना तुम्हाला एक महत्त्वाचं सांगेन की तुम्ही जेव्हा पण तुमचा हा फॉर्म भरणार असाल, पोलीस भरतीसाठी असो किंवा कोणत्याही परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा आवश्यक असणारी पात्रता किंवा त्या नमूद पदासाठी आलेली ॲडचं पूर्णपणे वाचन करावं की कारण त्या पूर्ण ॲडमध्ये त्यांनी सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली असते की काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाही आहे. ज्याची आवश्यकता आहे त्याची सगळी पूर्तता आपल्याकडून होते की नाही हे सुद्धा आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं असते की याच्यामध्ये आपल्याला एक उत्तम मार्गदर्शक असायला हवा. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला एखादं अकॅडमी जॉईन करायलाच हवी किंवा एखाद्या
इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायलाच हवं, पण मी नक्की हे म्हणेन की तुम्हाला एका उत्तम मार्गदर्शकाची गरज असणार आहे. मी स्वतःच्या अनुभवातून हे सांगते की माझ्या घरी मला प्रॉपर गाईड एका क्लासचा आधार घ्यावा लागला आणि तिथे मिळालेलं मला उत्तम मार्गदर्शन माझ्या माझं स्वप्न घडवण्यामध्ये खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा ठरलेला आहे. तर मी तुम्हाला आत्ता इथे सांगते की या गव्हाणे अकॅडमीचे संचालक गव्हाणे सर हे स्वतः मुलांना फॉर्म कसा भरावा याच्यासाठी मोफत मार्गदर्शन करतात. त्यांचा फोन नंबर सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करते, तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करावी. एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणालाही मदत मागताना किंवा कोणाकडून एखादी माहिती घेताना लाज बाळगू नका किंवा कुठे संकोच करू नका की ही माहिती मी कशी विचारू किंवा याच्याबद्दल मी माहिती कसं काय त्यांना विचारू. तर अशी मनामध्ये कोणतीही भीती किंवा संकोच ठेवू नका. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा तुमच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक शंकेला उत्तर आहे, तर ती शंकेचं निरसन होईल अशी तुम्ही प्रयत्न करा आणि नंतर तुमचे फॉर्म भरताना मार्गदर्शन घ्या. तर हे झालं वयाची आणि शारीरिक पात्रता. त्याचबरोबर शारीरिक पात्रतेमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो की उंची. उमेदवारांची उंची हे खूप महत्त्वाचं आहे. मी याचं तुम्हाला पहिला माहिती देते, नंतर एक माझा अनुभव शेअर करते की जर आपण पोलीस भरतीमध्ये उतरत आहे तर आपल्याला शारीरिक पात्रता काय असायला हवी याची माहिती पुरेपूर घेतली पाहिजे आहे. कारण पुरुष उमेदवारासाठी 165 सेंटीमीटर ही जर उंचीची अट असेल तर ती तेवढीच असायला हवी. काही मुलांचा अंदाज असतो किंवा काही मुलांचा असा समज असतो की मी जर इथे बाहेर म्हणजे ज्यावेळेस खरी उंची मोजणार आहे त्याच्या आधी आपण कुठेतरी अकॅडमीमध्ये किंवा कुठे आपल्या घरामध्ये टेपच्या नुसार आपण आपली उंची मोजतो आणि आपल्या मनाचं समाधान करून घेतो की नाही, माझी उंची 165 सेंटीमीटर भरत आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर. तर अशी समज न करून घेता खात्री करून घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची आपण खात्री करून घेतली पाहिजे आहे की माझी उंची ही 165 सेंटीमीटर मुलांसाठी आणि 155 सेंटीमीटर मुलींसाठी भरतच आहे. काही अशा जागा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला उंचीची सवलत मिळते, पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर ही तुम्हाला पात्रता सांगितली असेल तर एवढीच पात्रता तुमची उंचीची भरली गेली पाहिजे आहे. जेव्हा पोलीस भरतीची खरी चाचणी मी म्हटल्याप्रमाणे की मी 2011 साली मुंबईला PSI म्हणून पोस्टेड होते. तर तिथे पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होती आणि मला आणि असेच आमचे अधिकारी काही होते त्यांना सुपरविजन ऑफिसर म्हणून आम्हाला नेमलेलं होतं. तर तिथे मी मुलींना अक्षरशः रडताना पाहिलेलं आहे की उंची न बसल्यामुळे. पण पात्रता तर आधीच सांगितलेली असते की तुमची एवढी शारीरिक पात्रता असायला हवी. मग आपल्याला माहिती असेल जर माझी उंची 154 बसते तर ती खऱ्या आपण करणार आहे तर त्यावेळेस ती 155 कशी बसेल. तर आपला समज न करून घेता आपली एक खात्री करून घ्यावी की माझी उंची 155 165 सेंटीमीटरच बसत आहे. नंतर रडण्यामध्ये काही अर्थ नसतो. आणि त्याचबरोबर तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी जी मेहनत घेतलेली असते ती पण वाया जाते. आणि मलाही खूप वाईट वाटत होतं, पण त्याचबरोबर असं वाटलं की ह्या मुलांनी आधी का विचार केला नाही की जर माझी उंची नाही बसत तर मी दुसरा प्रयत्न करायला हवा. पोलीस भरती नाहीये पण जिथे उंचीची अट नाहीये अशा पण काही परीक्षा असतात ती. तर हे पहिला महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांसाठी त्यांची छाती हे 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवून त्यांना 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे आहे. तर ही पण एक शारीरिक क्वालिफिकेशन आहे की तुम्हाला हे जमलंच पाहिजे आहे. ऐन टायमाला ग्राउंडवरती गोंधळ घालण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. तर मुलांनीही सुद्धा आपल्या छातीचं मोजमाप घेतलं पाहिजे आहे. त्याप्रमाणे त्यांनी एक्सरसाइज करायला हवं आहे आणि त्यांची तयारी
इथून चालू झाली पाहिजे आहे. तर हे झालं आपलं शारीरिक पात्रतेबद्दल. त्याच्यानंतर महत्त्वाचं असतं ते डॉक्युमेंटेशन. याचा पण अनुभव माझा सेम त्याच वर्षातला. सुपरविजन ऑफिसर होते मी. मुलं इतके निष्काळजीपणाने किंवा घाईघाईमध्ये म्हणू शकते किंवा एखादं प्रेशर असल्यामुळे, एखादं टेन्शन असल्यामुळे काही डॉक्युमेंट्स ते ज्या दिवशी त्यांना दाखवायचे असतात त्या दिवशी नेमके आणायचे विसरतात. तर त्या मुलांसाठी आज जे ह्या व्हिडिओ जे पाहत आहेत ते मुलं किंवा ऐकत आहेत, तर त्या मुलांसाठी मी सांगते की डॉक्युमेंटेशनची तयारी तुमची आत्तापासूनच लागायला हवी. डॉक्युमेंट खूप खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी सवलत मिळणार नाहीये. आणि सवलतीची अपेक्षा का करावी? डॉक्युमेंट्स आपले आहेत, आपल्याला ते बनवायचे आहेत, आपल्याकडेच असणार आहे, तर त्याच्यामध्ये सवलत कशासाठी हवी आहेत? डॉक्युमेंटेशन्स तुम्हाला काय काय लागतात ही माहिती करून घ्या. ॲडमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण एखाद्या पदासाठी जर ॲड आली असेल तर त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. ॲडचं वाचन एकदम व्यवस्थित करावं, त्याच्यामधून तुम्हाला सर्व माहिती मिळते. जसं आपण वाचन चालू करतो तेव्हाच आपण नोट्स बनवायला चालू करायला पाहिजे की आपल्याला काय काय इसेन्शियल आहेत. तर डॉक्युमेंट्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही मुलं राहणार एका गावात असतात आणि भरतीसाठी त्यांनी जिल्हा दुसरा निवडलेला असतो, तर तिकडे जातात, पाहुण्यांकडे राहतात आणि सकाळी जेव्हा त्यांना ग्राउंडवरती जायचं असतं त्यावेळेस ते त्यांची फाईल पाहुण्यांच्या घरी विसरून जातात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर अशा गोष्टीमध्ये चुका करू नका. तुमचं साहित्य तुम्ही त्याची जबाबदारी घ्यायची आहेत. आपण उद्या पोलीस म्हणून जेव्हा या खात्यामध्ये येत आहोत, आपण एक शिस्तबद्ध खात्यामध्ये येत आहोत. आपल्याला आपल्या अंगी काही शिस्त ही लागलीच पाहिजे आहेत. आपले डॉक्युमेंट्स आहेत, आपण स्वतः त्याची काळजी घेतली पाहिजे आहे. त्याचबरोबर तुम्ही जे डॉक्युमेंट्स बनवत आहात तर त्याच्या तुम्ही 2-2 एक्स्ट्रा कॉपीज काढून ठेवा, अटेस्टेड करून घ्या आणि ही फाईलच तुम्ही एक सेपरेट फाईल करून ठेवायची की ज्या दिवशी जेव्हा तुम्हाला खरी वेळ येणार आहे डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करायची, तर तुम्ही ते तुमची डॉक्युमेंट्सची फाईल तुमची तयार असल्यामुळे तुमच्यावरती कोणतं प्रेशर नसणार आहे, तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर काही मी नोट्स लिहून घेतले होते की नक्की कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी आवश्यक आहेत पोलीस भरतीसाठी. तर महत्त्वाचे आहेत ते नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट. तर हे 3 डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं असतं ते SSC बोर्ड सर्टिफिकेट आणि HSC बोर्ड सर्टिफिकेट. हे महत्त्वाचे, हे तर आपल्याकडे असतात. पहिला एक फाईल काढायची, त्याच्यामध्ये आपलं SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट लावून टाकायचं. त्याच्यानंतर महत्त्वाचं आलं नॉन क्रिमिलियर मुलींसाठी, त्याच्यानंतर डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट. तर आपल्याला याची माहिती आपण करून घेतली पाहिजे आहे आणि आत्तापासूनच आपण या डॉक्युमेंटेशनसाठी गरजेचे असलेले डॉक्युमेंट्स गोळा करायला हवे आहेत. ते गोळा करून आपण याच्यासाठी अप्लाय करून आपलं ह्या वर्षातलं किंवा जो काही आपला आर्थिक वर्ष आहे त्या वर्षामधलं हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या. याच्या कॉपीज तुम्ही तुमच्या फाईलला लावून ठेवा. त्याच्या दोन प्रिंट्स काढून ठेवायच्या, ते अटॅस्टेड करून ठेवा. इथं तुमची डॉक्युमेंटेशनची तयारी होऊन जाईल. अनुसूचित जाती जमातींसाठी लागणारं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डोमिसाईल अँड कास्ट सर्टिफिकेट. तर हे लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी आहे. सांगितल्याप्रमाणे आपलं कास्ट, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. फॉर्म ज्या पद्धतीनं भरणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत. त्याचबरोबर इतर विमुक्त ज्या जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल अँड कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहेत. खुल्या प्रवर्गासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे आणि जर महिला असेल तर तिच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. इवन जर तुमच्या फॉर्ममध्ये महिलांसाठी खास करून आहे की जर तुम्ही फॉर्म भरत आहात आणि त्याच्यामध्ये जर नॉन क्रिमिलियर कॅटेगरी येस अँड नो असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा टिक करताना आपली चूक होऊ शकते आणि नंतर आपण जेव्हा रिझल्ट लागतो तर त्यावेळेस आपल्याला आपली चूक लक्षात येते की
माझ्याकडून काय फॉर्म भरताना काय चूक झाली आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल त्या फॉर्मची एक कॉपी सुद्धा तुम्ही काढून ठेवावीत की तुम्ही फॉर्म कोणत्या पद्धतीने कसा भरला होता याचीही तुम्हाला नंतर माहिती पडेल आणि आपली चूक नक्की कुठे. पण मी तर सांगेन ती चूक होऊ नये म्हणूनच तुमचा हा प्रयत्न सगळा असावा की तुमच्याकडून ही चूक होऊ नयेच म्हणून तुमचा हा ही तयारी आहे. आणि मी हे त्याच्यासाठी सांगत आहे. स्वतःचे काही अनुभव तुम्हाला सांगितलेले आहेत की जे मी लाईव्ह अनुभव होते ते माझे की खरंच असं घडलेलं आहे. मी कोणाच्या सांगीव किंवा कोणी मला सांगितलं होते असं पण नाही आहे किंवा कोणा दुसऱ्याचा अनुभव नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. मुलांना डॉक्युमेंट्स सुद्धा त्यांचे कधी झेरॉक्स काढलेले नसतात. म्हणजे एखादा त्यांच्याकडे ओरिजिनल असेल तर त्या ओरिजिनलची झेरॉक्स प्रिंट नसते. तर असं करू नका. तुमच्याकडे जितके काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल, तुमचं एखादं टेक्निकली काही चांगलं क्वालिफिकेशन जसं की MSc झालं त्याच्यामध्ये अजून काही तुमचे सर्टिफिकेट्स असतील त्या सर्टिफिकेट्सची पण तुम्ही झेरॉक्स कॉपी काढून ठेवू शकता. तर असं तुमची एक डॉक्युमेंटेशनची फाईल तुम्ही तयार करा. फार महत्त्वाचं आहे. याच्यावरती नक्की तुम्ही विचार करा आणि तयारीला लागा. त्याचबरोबर पुढचं महत्त्वाचं आहे की परीक्षेचे टप्पे, की परीक्षा कोणत्या टप्प्यात होणार आहे, कशी असणार आहे याची पण माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. लेखी परीक्षा आता बऱ्याच मुलांचं इथूनच चालू होईल की प्रश्नच यायला चालू होतील की मॅम पहिला लेखी परीक्षा होणार आहे की पहिला आपली शारीरिक चाचणी. पण मी म्हणते की तुम्ही हा विचारच कशाला करता की लेखी होणार आहे की शारीरिक चाचणी पहिला होईल. तयारी आपल्याला दोन्हीची करायची आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न लगेच मुलांच्या डोक्यात येतो, परीक्षा ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आहे. का विचार करता? तयारी करताय ना, तयारी करा. कोणताही परीक्षा पहिला होऊ देत, लेखी होऊ देत किंवा शारीरिक होऊ देत, मी त्याच्यात पास होणार आहे. परीक्षा ऑफलाईन असो किंवा परीक्षा ऑनलाईन असो, मी त्याच्यात पास होणार आहे. फरक काय पडणार आहे? तयारी आपण करतोच आहे. अभ्यासक्रम आपल्याला माहिती आहे, सिलेबस आपल्याला माहिती आहे. शारीरिक चाचणीसाठी कोणते टप्पे आहेत ते मात्र तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की शारीरिक चाचणीसाठी कोणते कोणते इव्हेंट आहेत, कोणते कोणते टायमिंग आहेत, काय मार्किंग आहे, हे महत्त्वाचं आहे. याच्यावरती फोकस करा. शेवाळावर किंवा तणावर फोकस करू नका. आपल्याला मिळणाऱ्या धान्यावरती फोकस करायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. आपल्याला खत पाणी घालायचं आहे तर योग्य घातलं पाहिजे, प्रमाणशीर घातलं पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे की फोकस करायचं आहे की शारीरिक चाचणी जेव्हा होईल तर त्याच्यासाठी इव्हेंट्स कोणते आहेत, त्याचं मार्किंग कसं आहे आणि त्याचे टायमिंग काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. ती कधी होणार आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्ही तयारीला लागा. आणि शारीरिक आणि लेखी परीक्षेचं तयारी ही रोजच्या रोज झाली पाहिजे आहे. 1 महिन्यामध्ये मी लेखी करेन आणि 1 महिन्यासाठी मी शारीरिक करेन असं करू नका. आपला दोन्ही परीक्षेचे टप्पे, आपल्या दोन्ही परीक्षेच्या टप्प्यांमध्ये पास व्हायचं आहे तर आपल्याला दोन्ही सुद्धा रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला हवं. तर लेखी परीक्षा ही तुमची 100 मार्काची असते आणि शारीरिक ही तुमची आता 50 मार्काची झालेली आहे. तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे टॉपिक असतात. सिलेबस सुद्धा मी खूप वेळा सांगते मुलांना की सिलेबस प्लीज तुम्ही वाचन करत जावा की आपल्याला नक्की अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम असेल जर 12वीच्या शैक्षणिक पात्रतेचा तर तुम्ही पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलचा अभ्यास का कराल. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. काही मुलं खूप मेहनत घेतात, अक्षरशः मी पाहिलेलं आहे, खूप मेहनत घेतात. पण खूप अभ्यास केला जातो पण नेमका अभ्यास आपल्याला काय करायचा आहे ही माहिती नसल्यामुळे मुलं परीक्षेमध्ये त्यांना यश येत नाही. तर आपल्याला जर सांगितलेलं आहे की जर तुम्ही पोलीस भरतीची पात्रता ही 12वी पास विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा उमेदवारांसाठी असेल तर तुम्ही तुमचा जो काय प्रश्नपत्रिका असेल ती पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलची कशी काय असेल. मग तुमचा अभ्यासक्रम जो काय सांगितला आहे तो 5वी ते 10वी आणि 11वी 12वी या
पठडीतलाच असणार आहे, तर तुम्ही त्याचं वाचन करायला पाहिजे. मुलांचे प्रश्न यायला चालू झालेले आहेत की कोणते कोणते बुक्स आहेत मॅडम, कोणते बुक्स वाचावेत काय. सर्वात प्रथम तयारीला लागला आहात ना, 5वी ते 10वी सर्व पुस्तकं वाचून झाली का? सगळ्यात बेसिक प्रश्न येतात ना ते नेहमी 8वी 9वी 10वी किंवा 5वी ते 10वी या पुस्तकांमधलेच असे शालेय पुस्तकांमधलेच काय काय प्रश्न असतात, पण त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत नाहीत, कारण आपण ते सिलेबस न वाचता त्याच्या व्यतिरिक्त सिलेबस वाचला गेलेला असतो. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्क देणार आहे, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. तर प्रत्येक प्रश्न आपण नीट वाचला पाहिजे आहे, त्याचं उत्तरही आपल्याला व्यवस्थित टिक करायचं आहे. घाईघाईमध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, की मला काही काही असं होतं की एखादा प्रश्न वाचल्यानंतर नाही मला या प्रश्नाचं उत्तर येतं आणि आपण पटकन टिक करून जातो. त्याच्यासाठी आपलं मेंटल स्टॅबिलिटी खूप गरजेची आहे. आणि याच्यासाठीच म्हटलं होतं की जर आपण आपल्या बाजूला जर एखादी पॉझिटिव्ह एनर्जी केल्यानंतर आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि थोडे प्रमाणात आपण एक स्टॅबल लेवलवरती आलेला असतो, की आपण एखादा परीक्षेचा पेपर देत असलो तरी खूप शांत डोक्याने हा पेपर दिला पाहिजे. फार महत्त्वाचा आहे, याच्यावरती फोकस करा. लेखी परीक्षेचं टेन्शन न घेता आपण अभ्यास केलेला आहे, नीट त्याचा विचार करायचा. आपलं रिव्हिजन झालेलं असतं आणि रिव्हिजन करता करता सुद्धा व्यवस्थित जर आपलं प्लॅनिंग झालं असेल आणि टप्प्यानुसार जर आपण सर्व सिलेबस कव्हर केला असेल, तर आपल्याला लेखी परीक्षा देताना सुद्धा कोणत्या प्रकारचं बर्डन येत नाही, टेन्शन येत नाही आणि आपल्याकडून खूप कमी चुका होतात. म्हणूनच म्हटलं होतं की मानसिक स्वास्थ्य संकटाला तुम्ही तोंड देऊ शकता. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मी इथे सजेस्ट करते, तुम्ही पुस्तकं मला विचारत आहात तर बाजारपेठेमध्ये आहेत पुस्तकं, पण सर्वात प्रथम तुम्ही 5वी ते 10वी हे पुस्तक वाचून घ्या. 11वी 12वीची ही पुस्तकं तुम्ही वाचून घ्या. हेच बेसिक राहणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी जे ठोकळ्या अवेलेबल असतात त्या ठोकळा घ्या, कारण त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास करून एक मुद्देसूद किंवा एक आपण म्हणतो ना, म्हणजे एक छोटंसं ब्रीफमध्ये तुम्हाला माहिती दिलेली असते. तुम्ही ते सगळं वाचन करा व्यवस्थित. 12वी स्तराचा सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असतो, तर तो तुम्ही फॉलो करायला हवा. गणित आणि बुद्धिमापनसाठी गव्हाणे सरांचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे ह्युमन कॅल्क्युलेटर बुद्धिमापन चाचणी आणि गणितासाठी खास प्राचार्य वामन गव्हाणे या सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. खास करून पोलीस भरतीसाठी आहे ते. तर तुम्ही त्याच्यावरती ते पुस्तक घ्या. त्याच्यात आणि जास्त फोकस करा की गणित बुद्धिमापन हे प्रश्न आहेत ना, शक्यतो याची उत्तरं कशी आहेत, तुम्ही जर योग्य सूत्र लावली तर ते सुटणार आहे आणि योग्य आपल्याला उत्तर मिळणार आहे. याच्यामध्ये फारसं असं वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही आहे. 5वी ते 10वी मध्ये जे काही आपल्याला सूत्र माहिती असतात ती सूत्र आपल्याला लक्षात ठेवायला हवी आणि त्याच्यावरती फोकस केला तर तुम्हाला मार्क्स मिळवण्यामध्ये तुम्हाला फार महत्त्वाचं ठरू शकतं. आणि आपण आपले जे काय प्लस पॉईंट्स आहेत ते आपल्याला पहिला लक्षात घेतले पाहिजे आहेत, की माझं गणित चांगलं आहे, माझं मराठी व्याकरण चांगलं आहे. जेव्हा पेपर सोडवतो तर त्यावेळी सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझं पेपर सोडवताना नक्की चुका कुठे होतात. तर याच्यावरती पूर्ण तुम्ही अभ्यास केलात तर तुमचा लेखी परीक्षेमधले सुद्धा गुण उत्तम येऊ शकतात. तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरू शकता. त्याच्यानंतर शारीरिक चाचणीसाठी एक महत्त्वाचं आहे की मी सांगितल्याप्रमाणे की शारीरिक चाचणीमध्ये तुमचे इव्हेंट्स कोणते आहेत हे फार महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक इव्हेंटला टायमिंग काय आहे, मार्क्स काय आहेत हे माहिती आहेत. टायमिंग याच्यासाठी मी स्वतः PSIची जेव्हा शारीरिक परीक्षा दिलेली आहे त्यावेळेस आम्ही पण असाच अभ्यास केला होता. जेव्हा पण आम्ही रोज प्रॅक्टिस करत होतो, फिजिकलची रोज प्रॅक्टिस जेव्हा आमची चालायची तर त्यावेळेस आम्ही रोजच्या रोज टायमिंग लावूनच आमची प्रॅक्टिस चालू ठेवली होती. आपण शारीरिक चाचणीमध्ये कुठे कमी पडतोय किंवा आपल्याला कुठे मेहनत घ्यायची आहे, त्यामुळे म्हटलं होतं की रोजच्या रोज आपलं प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. तर मुलांसाठी मी पहिला सांगते, शारीरिक चाचणीसाठी
जर पुरुष उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं काय आहे, तर त्यांच्यासाठी 3 इव्हेंट आहेत. पहिला म्हणजे 1600 मीटर धावणे, दुसरं 100 मीटर धावणे, तिसरं गोळाफेक. आता ह्याच्यामध्ये तुमचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन असं आहे, 1600 मीटर धावणे हे 30 मार्काकरिता, 100 मीटर धावणे हे 10 मार्काकरिता आणि गोळाफेक हा 10 मार्काकरिता, म्हणजे हे झाले तुमचे 50 मार्क. आता याच्या पुढे महत्त्वाचा टप्पा येतो, ते प्रत्येक इव्हेंटसाठी टायमिंग्स काय काय आहेत. आणि मी टायमिंग ह्याच्यासाठी सांगते की प्रत्येक सेकंदाला तुमचा एक एक मार्क कमी होतो. 1600 मीटर धावणे तुम्हाला वेळ आहे 5 मिनिटं 10 सेकंद. जर तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंदात आलात, तुम्ही तुमचं फिनिशिंग लाईन 5 मिनिटं 10 सेकंदात कव्हर केलं, तर तुम्हाला फुल मार्क्स 30च्या 30 मार्क. पण त्याच्या पुढे जसं तुम्हाला वेळ लागायला लागतो तसे तुमचे मार्क्स कमी कमी होत जातात, एक एक मार्क कट होतो. आणि समजा तुम्हाला 7 मिनिटं 10 सेकंद जर लागले तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहेत. तर तुम्हाला टायमिंग लावूनच तुमची तयारी करायची आहे. त्याचप्रमाणे 100 मीटर धावण्यासाठी सुद्धा मार्किंग आहे. 11.50 सेकंदामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला फुल मार्क्स. जर 17.5 सेकंद लागले तर तुम्हाला 0 मार्क. आणि सांगितल्याप्रमाणे जसं जसं सेकंद वाढत जातील तसं तुमचे मार्क्स कमी कमी होत जाणार आहे. तर तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. 100 मीटरसाठी धावण्याची एक पद्धत असते, ती आपण 1600 मीटरला लागू नाही करू शकत. त्यामुळे प्रत्येक धावणं वेगवेगळं असतं, टप्पा वेगवेगळा आहे. 1600 मीटर थोडं मोठं अंतर आहे, 100 मीटर थोडं कमी आहे. एनर्जी आपण कुठे जास्त लावायची, एनर्जी आपण कुठे कमी लावायची, याचा सगळा तुम्ही शारीरिक चाचणीचा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता यावेळेस विचार करावा. त्याचबरोबर गोळाफेक, जर 8.50 मीटरवरती तुमचा गोळा गेला तर तुम्हाला फुल मार्क आहे. जर 3.10 मीटरपेक्षा तुम्हाला जर कमी गोळा गेला तर तो 0 मार्क असणार आहे. तर हे पहिला चार्ट तुमच्याकडे तयार असायला हवा. हा चार्ट तुम्ही तयार करून घ्या की नक्की गरज किती मिनिटाची आहे, किती मिनिटात आलं पाहिजे आहे. तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. महिलांसाठी आता मी सांगत आहे की महिलांसाठी 3 इव्हेंट कोणते आहेत. तर पहिला आहे तो 800 मीटर धावणे 30 मार्काकरिता, 100 मीटर धावणे 10 मार्काकरिता आणि गोळाफेक 10 मार्काकरिता. असे हे 50 मार्काचं 3 इव्हेंट होणार आहेत. त्यांना ही सेम रूल लागू होतो. जो दिलेला टप्पा तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही तो पार केला तर तुम्हाला फुल मार्क आहेत. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये अपयश आला तुम्हाला तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. तर किती मार्क्स असणार आहे हे लक्षात घ्या. 800 मीटर धावण्यासाठी तुम्हाला यायचं आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये. जर तुम्ही 2 मिनिटं 50 सेकंदामध्ये 800 मीटरचा टप्पा पार केला तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गुण मिळणार आहेत. पण जर तुम्हाला लागणारा वेळ हा जर 4 मिनिटं असेल तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहेत. 100 मीटर धावणे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 14 सेकंद. जर 14 सेकंदामध्ये जर तुम्ही 100 मीटर तुम्ही कव्हर केलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. आणि जर त्याच्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ जर हा 20 सेकंद झाला तर तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. पण जर समजा 14 सेकंद ते 20 सेकंदामध्ये असा तर प्रत्येक सेकंदाला तुमचा 1 मार्क कट होऊन तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर सेकंदाचं महत्त्व हे एका ॲथलेटला कळतं, त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा एक ॲथलेट असणार आहे. त्यावेळेस प्रत्येक सेकंदाचं महत्त्व तुम्हाला माहिती असायला हवं की एका सेकंदासाठी आपला एक एक मार्क कमी पडू शकतो आणि एक एक मार्क कमी मिळाल्यामुळे आपलं पुढचं जे काही मार्किंग असेल त्याच्यामध्ये आपला एक एक मार्क आपल्याला कमी पडणार आहे. तर त्याचा आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की एका सेकंदाचं महत्त्व किती आहे. 1 सेकंद आपल्याला 1 मार्क देणार आहे, 1 मार्क आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करताना प्लीज या सेकंदाचा सुद्धा विचार करा. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. माझाही त्यात अनुभव आहेच आहे की कारण PSI साठी मी जेव्हा तयारी करत होते तर मी एवढा विचार केला नव्हता की सेकंदाने काय फरक पडतं. पण जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली आणि जसं जसं मार्गदर्शन मिळत गेलं होतं की एका सेकंदासाठी तुमचा एक एक मार्क कमी होऊ शकतो, त्यावेळी जास्त मेहनत घेतली, प्रत्येक सेकंदासाठी कष्ट केलं आणि त्याचं फळ आज तुम्ही बघत आहात. तर प्रत्येक सेकंदासाठी तुम्ही मेहनत घ्या. आणि
तुमची शारीरिक चाचणी व्यवस्थित आणि पैकीच्या पैकी गुण मिळतील याकडे लक्ष द्या. पण त्याच्यासाठी स्वास्थ्य व्यवस्थित ठेवा, तुमचं डाएट चांगलं ठेवा. डाएट हे जे आत्ता चर्चेत चालू असतं त्या प्रकारचं डाएट नाही, तर आपल्या घरातलं एक संपूर्ण अन्न आपण सेवन करून आपलं उत्तम स्वास्थ्य ठेवू शकतो. तर मी माझे स्वतःचे काही 2-3 अनुभव शेअर केलेले आहेत. जेव्हा मी पोलीस भरतीसाठी सुपरविजन ऑफिसर म्हणून होते, तर प्लीज तुम्ही त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा की डॉक्युमेंटेशनसाठी, हाईट्ससाठी किंवा आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आपण अवेलेबल करू नाही शकलो, त्यामुळे काही मुलं अपात्र ठरलेली आहेत आणि त्यांचं पूर्ण वर्ष त्याच्यासाठी वाया असं म्हणता येणार नाही, पण नक्कीच त्याच्या पूर्ण 1 वर्षासाठी त्यांची मेहनत वाया गेली असं म्हणेन मी. कारण आपण फोकस झालेलो असतो, आपण एका ध्येयावरती फोकस आणि आपलं पूर्ण मेहनत आपण त्याच्यावरती लावलेली असते. आपण इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या ध्येयाकडे केलेले असते. पण छोट्याशा टेक्निकल गोष्टी आपल्याकडून चुका झाल्यामुळे आपण त्याच्यामध्ये अपयश घेतो. तर मी मुलांना सांगेन की तुम्ही या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. सिलेबस प्लीज पूर्ण वाचा, काय आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज असेल तर प्लीज ते मार्गदर्शन घ्या. कोणालाही प्रश्न विचारताना संकोच वाटू देऊ नका. आपल्याला पडणारे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहे, याचा पुढचा काय विचार करेल याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि फॉर्म भरताना प्लीज प्लीज मी सगळ्यांना सांगते, कारण मी बऱ्याच चर्चेमधून असं ऐकायला मिळालं होतं की चुकीचा फॉर्म भरला गेल्यामुळे मुलाचं हातात अपयश आलं. तर याचा पण माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा MPSC मध्ये हे नॉन क्रिमिलियर कॅटेगरी, त्याच्यानंतर एक फिमेल कॅटेगरीसाठी वेगळं रिझर्वेशनचं जेव्हा हे फॉर्म झाले होते, त्याच्यामध्ये भरताना माझंही चुका झाल्या होत्या. आणि नंतर आम्ही फिमेल कॅटेगरीच्या मेरिट लिस्टमध्ये आम्हाला न गणता आम्हाला ओपन कॅटेगरी मेल कॅटेगरीमध्ये आम्हाला आमचं काउंट केलं होतं. प्री आम्ही त्याच्यामध्ये करू शकलो, पण जसं आपण प्रीचा फॉर्म भरतो त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे सगळे फॉर्म किंवा आपली पुढची सगळी कॅटेगरी त्याप्रमाणेच भरली जावी लागते. त्यामुळे मेन्सच्या वेळेस मला परत मुलांच्या मेरिट बरोबर आम्हाला त्याच्यामध्ये गणलं गेलं होतं. तर असं काही होऊ नये. फॉर्म भरताना चुकू नका. पोलीस भरतीसाठी फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो ते कसं करावं याचं नक्की मार्गदर्शन घ्या. काही मार्गदर्शक हे मोफत मार्गदर्शन घेतात, तर मी तर म्हणते त्यांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे आहे. प्राचार्य गव्हाणे सरांनी सुद्धा खूप वेळा सांगितलं की ते अक्षरशः 1 रुपयाही न घेता मार्गदर्शन देतात, तर तुम्ही त्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तुम्ही फॉर्म भरताना चुका करू नका. परीक्षा कधी होणार आहे याचा विचार करू नका. एखाद्या सैनिकाप्रमाणे तुम्ही युद्ध लढायला तयारीत राहा. कोणता शत्रू कधी आणि कसा हल्ला करेल याचा विचार सैनिक करत नसतो, त्याप्रमाणेच तुम्ही उमेदवार म्हणून कोणती परीक्षा कोणत्या पदासाठी कधी होणार आहे याची तयारी तुम्ही करा. त्याचा विचार करू नका. तयारीसाठी लागा आपल्या. आणि तुमच्या या तयारीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला काय अडचण आली तर मी आता ज्या चॅनलवरती लाईव्ह आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती पोलीस भरती म्हणा किंवा इतर काही पदांसाठी किंवा तुमच्या ज्या काही मनामधील असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती असलेल्या सेशन्समधून मिळू शकवान आहोत की आपल्याकडे इंटरनेट आहेत. आपल्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून अशा काही फॅसिलिटीज आहेत की आपल्याला ऑनलाईन सेशन्स, ऑनलाईन ट्रेनिंग्स मिळू शकतात. लॉकडाऊन कधी उठणार आहे किंवा कोरोनाची परिस्थिती कधी नॉर्मलला येणार आहेत, अकॅडमी कधी ओपन होणार आहेत याचा विचार करू नका. काही ऑनलाईन सेशन्स चालू आहेत, ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहेत, त्याचा लाभ घ्या तुम्ही आणि तुमची तयारीला लागा. वेळ वाया घालवू नका, मेहनत वाया घालवू नका. मेहनत
आपण सेकंदाचा विचार करून मेहनत घेणार आहोत, तर त्याचा विचार करा तुम्ही. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कधीही काही गरज लागली माझ्या फेसबुकवरती तुम्ही मेसेज करून सांगू शकता. माझेही यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा पोलीस भरतीसाठी किंवा आपल्या छोटे छोटे मार्गदर्शनचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि मी गव्हाणे करिअर अकॅडमीची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. माझे काही अनुभव, काही प्रश्न येत आहे, तर आपण त्या प्रश्नांचं पण माहिती देऊयात. डाएट सांगा असं सांगितलं होतं. हे बघा, मी आधीही सांगितलं आहे की मी स्वतः एक सामान्य कुटुंबातून आले होते, तर मी कधी पैसे खर्च करताना मला खूप विचार करावा लागत होता. आणि म्हटल्याप्रमाणे मला आर्थिकदृष्ट्या माझ्या आईवडिलांवरती अवलंबून राहायचं नव्हतं, म्हणून मी स्वतः माझ्या ट्युशन्स घेत होते. त्यातून मी माझी आर्थिक अडचण मी दूर केली होते. त्यामुळे माझ्याकडे आलेला पैसा हा मी बाहेरून काही एखादी वस्तू आणून आणि माझं डाएट बनवू शकत नव्हते. त्यामुळे मी सांगितलं की एक केळ रोज खाणं किंवा एक सफरचंद जे आपल्याला परवडू शकतं, स्वतःसाठी आपण तेवढा खर्च करू शकतो, तर तेच माझं डाएट होतं. बाकी आपल्या घरामध्ये होणारं जे काही जेवण असेल तोच डाएट होता, वेगळा असा नाही काही. मी तर स्वतः कधी फॉलो केलं नव्हतं आणि आत्ताही मी कोणतंही डाएट फॉलो करत नाही. फक्त उत्तम आणि प्रमाणशीर आहार आपण घेतला पाहिजे आहे. एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण ते खात जातो आणि त्याचा नंतर आपल्याला दुष्परिणाम दिसायला लागतो. आपल्याकडे वडापाव असते, लोकांना आवडतात, पण म्हणून ते रोजच्या रोज खाणं मी नाही सांगणार. तो काय आपला डाएट नाही आहे. त्यामुळे फिजिकलला जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर तुम्हाला स्प्राउट्स खावे लागतील. सगळ्यात उत्तम आहे ते म्हणजे चणे. भिजवलेले चणे शिजवून तुम्ही व्यवस्थित खाल्ले तर त्याने सुद्धा तुमची एनर्जी लेवल बिल्ड होऊ शकते. मटकी, मोड आलेलं सगळं तुम्ही खाऊ शकता. याच्यासाठी आपल्याला वेगळा खर्च करायचा नाही आहे. मला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये उतरणारे सगळे सामान्य शेतकरी वर्गातले असतात, मध्यम कुटुंब असतं, तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी आईवडिलांवरती डिपेंडेड असतो आणि त्यांना आपण आपलं डाएटसाठी काही खर्च करायला लागावं, माझी वैयक्तिक अशी कधी इच्छा नव्हती. त्यामुळे मी तुम्हालाही सजेस्ट करेन, छोट्या छोट्या गोष्टी आपण सजेस्ट करायच्या. त्यामुळे डाएट मी फक्त सांगेन की जे आपल्याला अवेलेबल आहे ते फक्त योग्य प्रमाणात खायचं आहे, जास्त खाऊ नका. सगळ्यात मेन असतं फिजिकलसाठी आपल्याला हे डाएट युजफुल असते की ज्याच्यामध्ये आपला स्टॅमिना बिल्डअप झाला पाहिजे आहे. PSI साठी एक्झाम देता येते का? हो, नक्की देता येते. तुम्ही डिपार्टमेंटमध्ये राहून सुद्धा डिपार्टमेंट PSIच्या काही जागा असतात, त्याच्यासाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि MPSC जी जनरल लोकांसाठी PSIची एक्झाम कंडक्ट करते, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता. प्रशांत पवार, फॉर्म कसा भरावा हा खूप टेक्निकल विषय आहे. याचं मार्गदर्शन तुम्हाला गव्हाणे पोलीस अकॅडमीचे प्राचार्य गव्हाणे सर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती देऊ शकते. आणि एखाद्या अशा मार्गदर्शकाकडून तुम्ही हे मार्गदर्शन घ्या की ज्याला याची पूर्ण माहिती आहे. तर मी तुम्हाला एक नाव सजेस्ट केलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून ही माहिती घेऊ शकता. आणि फॉर्म कसा भरावा याचा तुम्ही आताही अभ्यास करू शकताच ना. गरज नाहीये की ऍड सुटेल आणि त्याच्यानंतर मी विचार करेन की फॉर्म कसा भरायचा आहे. मला वाटतं मी दिलेली माहिती लोकांना पसंत पडत आहे. दिव्या कदम, तुम्ही परत तोच प्रश्न विचारलेला आहे की कधी सुटणार आहे ते. बघा, तो परीक्षा कधी घ्यायची हा कम्प्लिटली शासनाचा निर्णय असतो. मी सांगितलं म्हणजे कधी का होईना आपण तयारीत असायला हवा आणि त्याच्यासाठी आपण तयारीत असायला हवं.
सध्याच्या पारंपरिक शिक्षण बंद आहे, ऑनलाईन शिक्षण योग्य आहे का, याबद्दल मॅडम बोला. तर शुभम घाडगे सर, आपण सध्या मुलांना पोलीस भरतीबद्दल बोलत आहोत, तर या विषयावरती आपण पुन्हा कधी तर हा विषय घेऊन बोलूयात. स्वप्नील मिराजे खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की पोलीस भरतीमध्ये अनेक एजंट पैसे देऊन काम करतो असं सांगतात, याबद्दल आपलं काय मत आहे. मी म्हटल्याप्रमाणे मी जे काय तुम्हाला सांगेल तर मी कोणाकडून ऐकलेली माहिती नसेल, ती स्वतः मी अनुभवलेली आहेत. मी पोलीस स्टेशनला जेव्हा काम करत होते तर आमच्याकडे इतक्या केसेस आलेले होते की की पोलीस भरतीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल किंवा तुम्हाला तिथे पद देतो म्हणून मुलांकडून अक्षरशः पैसे घेऊन त्यांची याची माहिती तर तुम्हाला न्यूजपेपरमधून पण मिळाली असेल किंवा ऑनलाईनमध्ये जरी गेलात तुम्ही तर याची माहिती असते. मला मुलांना हेच सांगायचं आहे, आपण 12वीचं शिक्षण घेऊन ही परीक्षा देत असतो, म्हणजे आपला 12वीचा स्तर आणि पोलीस भरती का निवडला असेल की कारण तेवढी आपली बौद्धिक पात्रता असते की आपण एखादा डिसिजन घेऊ शकतो. तर अशा या एजंट्सला बळी पडू नका तुम्ही. आपण एका सेकंदाला मेहनत घेतलेली आहे, त्याचबरोबर प्रत्येक पैशाला आपण मेहनत घेत आहोत. तुम्ही घेतली असेल, तुमच्या आई वडील घेत आहेत, तर त्यांचा पैसा कुठेही वायफळ जाणार नाही याची काळजी पण तुम्ही घेतली पाहिजे आहे. तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून जेव्हा पोलीस भरतीसाठी उतरत आहात, तुम्ही एक जबाबदार प्रशासक सुद्धा होणार आहात, तर मग तुम्ही अशा एजंटला वाव का देता. पोलीस भरती असो किंवा अन्य कोणत्याही MPSC मार्फत घेत असलेले परीक्षेचं निकाल असो, कोणत्याही टप्प्यावरती पैसे कोणीही घेत नाही. सर्व ट्रान्सपरन्स व्यवहार चाललेला आहे आणि याचा आपण अभिमान बाळगायला हवे. आपणच पैसे देऊन आपली फसवणूक करून किंवा त्या एजंट लोकांना वाव देणं किती चुकीचं आहे याचा विचार तुम्ही प्लीज विचार करा आणि या एजंट्सला तुम्ही बळी पडू नका. गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि एक नंतर फसवणूक झाल्याचं जेव्हा कळतं तेव्हा खूप वाईट वाटतं. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही बळीच पडू नका. विचार करा प्रत्येक गोष्टीचा. आणि पोलीस भरती असो किंवा कुठली भरती असो, त्याच्यामध्ये पैसे हे घेऊन काम होतच नाही. मेहनतीला वाव आहे. तुमच्या समोर सगळं घडत असतं, तर तुम्ही पैसे का देता. ओम साई पवार, तुमचा प्रश्न आहे की हातावरती टॅटू आणि हे आहे, तर हे मेडिकलच्या वेळेस इश्यू येतो. समजा जर तुम्हाला टॅटूने काय इन्फेक्शन झालं असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जातो. तर हे सगळं मेडिकल टेस्टच्या वेळेस विचारात. प्रशांत पवार, तुमचा जो प्रश्न आहे की फॉर्म तिथे भरावा जिथे जास्त जागा आहेत की कमी जागा आहेत, तर मी सांगितल्याप्रमाणे याचा टेक्निकली ज्याचा अभ्यास व्यवस्थित झाला आहे, जागा कमी आहेत की जागा जास्त आहे याचा विचार करावा की नाही, हे सगळं तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली त्याची माहिती मिळेल. नंतर तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमचा फॉर्म भरावा. आकाश माळी, तुमचा प्रश्न आहे की हात जर मोडला असेल तर चालेल का. जर पोलीस भरतीमध्ये जर हँडिकॅप म्हणून वेगळी जर काही पात्रता जर किंवा सवलत दिली असेल तर त्यातून तुम्हाला मिळू शकेल, पण माझ्या माहितीप्रमाणे तर असं काही नाही आहे, कारण तुम्ही फिजिकली फिट राहावं लागतं. एकाने प्रश्न विचारला होता की अभ्यासाचे नियोजन कसे करावे. हे बघा, अभ्यासाचे नियोजन कसं राहतं की आपल्याला एक तो रेग्युलर वाचन झालं पाहिजे आहे. आपला सिलेबस पहिला आपल्याला माहिती असायला पाहिजे आहे. सिलेबसचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आहे. कोणतं पुस्तक कधी वाचायचं आहे त्याचं परत रिव्हिजन झालं पाहिजे आहे. एक प्रॉपर शेड्यूल आपण तयार करावं लागतं.
सिलेबस पहिला किती आहे, मुद्दे किती आहेत किंवा विषय त्याच्यामध्ये किती कव्हर केलेले आहेत, याप्रमाणे प्रत्येक, मी फक्त पोलीस भरतीसाठी नाही सांगत आहे, तर तुमचा तुम्ही MPSC देत असाल, UPSC देत असेल किंवा MPSC मार्फत दुसऱ्या कुठल्या परीक्षा देत असेल, तर प्रत्येक परीक्षेचा सिलेबस हा वेगवेगळा असतो. त्याच्यामध्ये जे काही विषय असतात ते वेगवेगळे असतात. तर ते विषय किती आहेत, कसे आहेत, आणि एखादा आपल्याकडे वेळ किती आहे. काही मुलं जॉब करत असतील, काही मुलं शिक्षण घेत असतील, तर तो शिक्षण, जॉबचा वेळ आपल्याला कट करून आपल्याला असणारा वेळ, त्याच्यामधून सुद्धा काही वेळ आपल्याला इतर गोष्टींसाठी आपला वेळ द्यावा लागतो. तर आपला वेळ, तर वेळेचं पहिला प्रॉपर नियोजन झालं पाहिजे. सिलेबस माहिती पडलं की आपण वेळेसोबत आपलं सिलेबसचं नियोजन करू शकतो. पण रोजच्या रोज वाचन झालं पाहिजे आहे, रोजच्या रोज रिव्हिजन झाली पाहिजे आहे, आठवड्याला रिव्हिजन झाली पाहिजे आहे, महिन्याला रिव्हिजन झाली पाहिजे आहे. रोज वाचतो त्याची रोजच्या रोज होणार, आठवड्याला जे वाचलं त्याची आठवड्याची रिव्हिजन होणार, आणि महिन्याला जे काय तुम्ही वाचलेलं आहात त्याचं एक रिव्हिजन झालं. नक्कीच तुमचं सिलेबसचं सगळं नियोजन केलं जातं. स्टडी टाइम प्लॅन सांगा. तर मी सांगितलं आता, जे काही सांगितलं त्याचप्रमाणे, की आपला वेळ कसा आहे, आपल्या वेळेप्रमाणे आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही लोकांना खूप सकाळी अभ्यास केला, म्हणजे पहाटेला अभ्यास केला तर लक्षात राहतो, काही लोकांना रात्रीचा अभ्यास करायला आवडतं. प्रत्येकाचं टाईम नियोजन हे वेगवेगळं असणार आहे. तुमच्याप्रमाणे, तुम्हाला जे काही सोयीचं आहे त्याप्रमाणे टाईमचं नियोजन केलं पाहिजे आहे. एखाद्या वेळेस काय मुलांना अभ्यास करता करता कंटाळा आला, तर अशा वेळेस तुम्ही नक्की गणित किंवा बुद्धिमापनच्या प्रॅक्टिस करू शकता, किंवा सरळ एक ब्रेक घ्यायचं, एखादं छान गाणं ऐका, एखादं छान लेख वाचा, एखादं छान व्याख्यान ऐका, त्याच्यातून तुम्ही फ्रेश व्हाल, पॉझिटिव्ह एनर्जी येईल, पॉझिटिव्हिटी येईल, त्याच्यातून परत तुमचा अभ्यास तुम्हाला आत्मसात करायला मदत होईल. तर प्रत्येकाच्या ट्रिक्स वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळं असतं. तर ते प्रत्येकानं पहिला स्वतःला जाणलं पाहिजे आहे, की माझ्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे. ते पॉझिटिव्ह मी कसं व्यवस्थित कंटिन्यू करू शकतो, आणि जे निगेटिव्ह आहे ते मी पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट कसं करू शकतो. हा सगळा डिसिजन तुमचा असतो. तुम्ही स्वतःला पहिला जाणा, की माझ्यामधले प्लस पॉईंट्स काय आहेत. ओके, मला मराठी व्याकरण चांगलं येतं, मला हे, तर त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ देऊन त्याच्यातला वेळ आपण दुसऱ्या विषयाला देऊ शकतो. तर प्रत्येक विषयाचं, प्रत्येक विषयाचं, प्रत्येक मुद्द्याचं आपण वाचन झालं पाहिजे. त्याच्यानुसार आपण आपला सिलेबस प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट हे सगळं एकत्रच येतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागणार आहे. ॲडव्होकेट शुभम गाडगे, तुमचा परत असा प्रश्न आलेला आहे की तो याच्याशी संबंधित नाहीये. मुलांना पोलीस भरतीबद्दल फार उत्सुकता आहे, त्याच्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे. माझा वर्दी ते ग्लॅमरस क्षेत्राचा प्रवास मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा शेअर केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पण याच्यातून फक्त एकच सांगेन, की कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी ते ग्लॅमरस दुनियेचा यशस्वी प्रवास. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं, की मला माझ्यावरती विश्वास होता. मला माझे काही प्लस पॉईंट्स माहीत होते. हेच मुलांना सांगायचं आहे, की स्वतःमध्ये विश्वास कधी निर्माण होतो, स्वतःच्या मध्ये जेव्हा पॉझिटिव्हिटी येते तेव्हाच आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आपला आत्मविश्वास तो दुसऱ्यालाही जाणवतो, आणि आपण घेतलेला एखादा निर्णय आपण अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, किंवा आपण एखादं ध्येय निश्चित केलं असेल तर ते ध्येय आपण अचीव करू शकतो. हे मुलांना सांगायचं आहे. मी कधी निगेटिव्ह विचार केले नाहीत असं नाही, पण जास्तीत जास्त मी यावरती फोकस होते, की जर मला PSI व्हायचं आहे तर मी काय काय करायला हवं, तर त्याच्यावरती मी फोकस केलं होतं. माझ्याकडे निगेटिव्ह पॉईंट असा होता, की माझ्याकडे थोडी आर्थिक परिस्थिती माझी चांगली नव्हती, तर त्याच्यावरती मी कसं प्रयत्न केला,
तुम्हाला सांगितले की मी स्वतः शिकवण्या घेत होते, पण त्याच्यातून मिळणारा जे काय आर्थिक लाभ होता तो मी इकडे मला एक आर्थिकदृष्ट्या फायदा होत होता. तर तुम्ही तुमच्या वाटेमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करा आणि त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करा, ना की तुम्ही तुमच्या डोक्यांमध्ये काही निगेटिव्हिटी आणत राहा. तर पॉझिटिव्ह राहा, स्वतःमध्ये आत्मविश्वास. अच्छा, अकॅडमीज परत मी थोडक्यातच सांगितलेलं आहे सर की याच्यामध्ये काही नसतं. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःची प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, मान्य आहे, पण परिस्थितीवरती मात करणं आपल्या हातात आहे. कसं करायचं आपल्या हातात आहे. पॉझिटिव्ह राहायचं आणि पुढे चालत राहायचं. आणि जेव्हा हे आपल्यामध्ये आपण जेव्हा बिल्डअप करतो, तर आपल्या समोर येणारं कोणतंच संकट आपल्याला संकट वाटत नाही. आपण त्याच्यावरती तोडगा काढतो आणि त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि आपण जे काही ठरवलेलं असतं ते अचीव करू शकतो. कोणीच का, मी स्वतः कधी विचार केला नव्हता की मी एक पोलीस ऑफिसर किंवा पोलीस क्षेत्रामध्ये राहून मी ब्युटी पेजंटसाठी कधी मी स्वतः इच्छा असून सुद्धा कधी भाग घेईन किंवा त्याच्यामध्ये विजयी ठरेन. पण स्वतःवरती विश्वास होता, तो विश्वास मी व्यवस्थित प्लॅनिंग करून मी ब्युटी पेजंटसुद्धा मध्ये भाग घेतला किंवा त्याच्यामध्ये भाग. आणि माझी स्वतःची अशी एक रूल्स आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत, मी म्हणू शकतो की जर मी कुठे भाग घेत आहे तर नक्कीच त्याची पूर्ण माहिती घेते, त्याची पूर्ण तयारी करते आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्या स्पर्धेमध्ये उतरते. तर असं जेव्हा आपण करतो तर नक्कीच एक आपल्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी असते आणि आपण त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण कुठेही कमी पडत नाही आणि आपण आपलं यश संपादन करतोच. तुम्ही पोलीस भरतीची सुरुवात केलेली आहे आणि 4 महिन्यात अभ्यास पूर्ण होईल का? तर हे ते तुमच्यावरती अवलंबून आहे की तुमची आखणी व्यवस्थित झालेली आहे का? सर्व सिलेबस तुम्ही कव्हर केलाय का? 4 महिन्यामध्ये कव्हर होईल असं तुमचं सगळं सिलेबसचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालंय का? याचा सगळा विचार तुम्हाला करायचा आहे. अक्षय, तुम्हाला मी एक कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगण्याच्या बदली ना मी असं सांगेन की तुम्ही जर 5वी ते 10वीच्या पुस्तकांमधली जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवली ना, तर तुम्हाला गणित सोडवताना वेगळ्या पुस्तकाची गरज लागणार नाही. आणि माझ्या सेशनमध्ये मी ह्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे की ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून गव्हाणे सरांचं स्वतःचं एक पुस्तक आहे. त्याच्यावरती त्यांनी अभ्यास करून पोलीस भरतीसाठी खास लागणाऱ्या काही जे गणिताचा विषय आहेत तेवढ्यावरती त्यांनी ते छान पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही त्याचा रेफर करू शकता. पण जास्तीत जास्त 5वी ते 10वी शालेय पुस्तकांमधले सूत्र जर तुम्हाला लक्षात असतील तर नक्कीच तुम्हाला गणित सोडवतामध्ये किंवा मापनच्या प्रश्नांवरती जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि तुम्हाला त्याची सूत्र वगैरे माहिती असेल तर तुम्ही व्यवस्थित त्याची उत्तरही देऊ शकाल. मला वाटतं की मी बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे यामध्ये. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक एक एक मुद्द्याचे सुद्धा अर्धा तास किंवा एक तास आपण त्याच्यावरती चर्चा करू शकू इतकं अफाट असं त्याच्या त्याच्या अनुषंगाने काही व्हिडिओज असतील तर ते तुम्ही बघा आणि चांगला अभ्यास करा, चांगलं नियोजन करा, स्वास्थ्य चांगलं ठेवा. बाकी इतर गोष्टींचा, नकारात्मक विचारांचा विचार करू नका. तुमच्या बुद्धीपर्यंत किंवा तुमच्या मनापर्यंत ते विचार जाणार नाहीत याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. आणि मी पुन्हा एकदा गव्हाणे पोलीस करिअर अकॅडमीचे प्राचार्य गव्हाणे सर यांचे मी मनापासून आभार मानते.
धन्यवाद.